जानू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना ताई. ॲक्च्युली मगाशी तुझं आणि जयंतचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि तुला लग्न करावंसं वाटत नाहीये हे सुद्धा मी ऐकलंय. हे बघ, मला काही तुमच्यात पडायचं नाहीये, पण मला जे वाटतं ना ते मी तुला सांगते. हे बघ जानू, कुठल्याही मुलीच्या आयुष्यात लग्नाचा निर्णय हा खूप मोठा असतो. म्हणजे आपण लग्न करायचा घेतलेला निर्णय चूक आहे का बरोबर आहे हे फक्त तुला नाही वाटत आहे, प्रत्येक मुलीला याच भावना असतात. मग लग्नानंतर आपलं अख्खं आयुष्य बदलणार असतं. आधीसारखं काहीच राहत नाही हेही मुलींना जाणवायला लागतं. मग लग्नानंतर होणाऱ्या त्या बदलांची, पडणाऱ्या जबाबदारीची मुलींना भीती वाटायला लागते आणि मग त्यांना असं वाटतं की मग कशाला करायचं लग्न, कुठेतरी पळून जाऊया, नकोच करायला हे लग्न. आणि हे सगळं बघता जर का आता तुलाही असं वाटत असेल हे लग्न करायला नको, तर ताई अगं तसं नाही. पण हे बघ जानू, जयंत खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्याला शोधूनही असा मुलगा कधी सापडला नसता. आतापर्यंत तुझ्या आयुष्यातले अनेक निर्णय तू माझ्यावर विश्वास टाकून घेतले. मग मला असं वाटतंय आत्ताही माझ्यावर विश्वास ठेव आणि डोळे झाकून जयंतशी लग्न करायला तयार हो. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? अधिराज, अरे अधिराज ऐक ना. अरे घरातल्या सगळ्या भाज्या संपल्यात आणि आता वेळ पण नाहीये. तुम्ही ते काहीतरी ऑनलाईन मागवता ना, त्याच्यामध्ये भाज्या सुद्धा मागवता येतात ना. मला शिकव ना कसं मागवायचं. अगं भाज्याच ऑर्डर करायच्या आहेत ना, मी करून देतो. अगं तुला शिकवत बसलं तर उगाच वेळ जायचा त्यात. सांग कुठल्या भाज्या मागवायच्या त्या. काय काय तू चेहरा का पडला असं? अरे सिद्धू, आई म्हणते की ते आपण ऑनलाईन भाज्या वगैरे मागवतो ना, ते ॲप शिकायचं आहे तिला. मी म्हटलं तिला शिकवत बसतो तर उगाच वेळ लागायचा. तिला जमेल असं काही मला वाटत नाही, म्हणून मीच भाज्या ऑर्डर करून देतोय. का पण का नाही जमणार आईला? दादा तू विसरतोयस का? आपण आज जे काही करतोय ना ते आईने आपल्याला शिकवलंय ना, म्हणूनच करतोय. ती जर बोलली असते की माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला शिकायला खूप वेळ लागतोय, तर मग आज आपण काहीच करू नसू शकलो. तसं नाही सिद्धू. हे बघ, तिला मोबाईल मधलं शिकवायचं म्हणजे वेळ जातो रे. आणि आपण आहोत ना, आपण पटापट भाज्या मागून देऊ शकतो ना, मग कशाला उगाच. अरे दादा वेळ लागतो तर लागू दे की. तुला आठवतं ना लहानपणी तुला श्र लिहिता यायचं नाही, तेव्हा आई न वैतागता न कंटाळता तुझ्या हाताला हात धरून तासन तास तुला शिकवायची. ती जर कधी शिकवताना कंटाळली नाही, मग आपण का कंटाळायचं? सिद्धू सॉरी यार, कामाच्या गडबडीत मी जरा आईशी उद्धटपणेच वागलो. सॉरी. हे बघ दादा, तुला सॉरी बोलायचं ना, मला नको बोलूस. सॉरी आईला बोल. अरे सॉरी आई. अधिराज सॉरी काय, जाऊ दे. नाही आहे, मी खरंच तुझ्याशी खूप उद्धटपणाने वागलो. सिद्धूने माझी चांगली कान उघडणी केली. सॉरी. चल आता तुला ऑनलाईन भाज्या कशा मागवायच्या ते शिकवतो. ये बस. ॲप डाउनलोड करते. आता पैसे भरलेच नाही की डायरेक्ट ऑर्डर घरात. इतक्या पटकन? हा, पण आता आम्ही तुला शिकवलं, आम्हाला गुरुदक्षिणा पाहिजे. अरे हो, पण शिकवलं म्हटल्यावर गुरुदक्षिणा घ्यायची की नाही? अरे बघ काय, आम्हाला आमच्या आवडती पावभाजी पाहिजे. लगेच करते.
भावना, अगं ते अक्षतांचं ताट कुठे ठेवलंय? अगं वहिनी, जिथे विधी होणार आहे तिथे नेऊन ठेवलंय मी. बरं, अगं ही जानू तयार झाली की नाही अजून? कुठे आहे ती? आवरत होती मगाशी, येईलच आता बाहेर. आज लग्न आहे माझं. घरात सगळे किती आनंदात उत्साहात लग्नाची तयारी करतायत. पण मी एका वेगळ्याच गोष्टीची तयारी करते. सगळ्यांना असंच वाटतंय मी तीच आधीची साधी भोळी जानू आहे. पण नाही, प्रत्यक्षात आता काहीतरी वेगळंच आहे. जयंत, हे पहिलं पाऊल तुझ्या विनाशाचा विडा उचलून सूड घेण्यासाठी. हे दुसरं पाऊल तुझ्या अस्तित्वाच्या खुणा पुसून माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. हे तिसरं पाऊल तू दिलेली प्रत्येक जखम तुला 1000 पटीने परत करण्यासाठी. हे चौथं पाऊल तुझ्या सुखाची राख रांगोळी करण्यासाठी. हे पाचवं पाऊल विश्वासघाताचा प्रत्येक हिशोब पूर्ण करण्यासाठी. हे सहावं पाऊल तुझ्या विक्षिप्त वृत्तीचा नाश करण्यासाठी. आणि हे सातवं पाऊल आपल्या नात्याचा शेवट करण्यासाठी. रुखवत मांडलाय, मुहूर्त ठरलाय. जयंत, तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड करण्याचा आता क्षण जवळ आलाय. आता तुझ्या गुन्ह्यांना माफी नाही. आता ही जान्हवी माघार घेणार नाही.